फक्त एका चमच्याच्या मदतीने आपण आज एवढ्या सोप्या पद्धतीने लोणी बनवणार आहोत। हे 3 ते 4 दिवस साठलेलं साय आहे। मी फ्रीजमधनं बाहेर काढलं आहे। फ्रीजमध्ये ठेवताना 2 दिवसाचं साय प्लस 1 ते 2 चमचा दही, परत 2 दिवसाचं साय 1 ते 2 चमचा दही असं थर लावून मी 3 ते 4 दिवसाचं साय साठवलं आहे आणि त्याला बाहेर काढून रूम टेम्परेचरवर ते साय आलं आहे। म्हणजे त्याच्यातला गारठा पूर्णपणे निघून गेला आहे आणि 1 चमचा घ्यायचा आहे। त्या चमच्यानी फक्त असं गोल गोल फिरवत राहायचं आहे, घोटत राहायचं आहे जोपर्यंत तुम्हाला छोटे छोटे बॉल दिसत नाही। लोण्याची घट्ट गोळा येतो तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही जास्त त्याला वेळ पण लागत नाही, 2 ते 3 मिनिटांमध्ये येऊन जातं। आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं आहे आणि हे त्याचं ताक तयार झालं आहे। लोणी आणि ताक पूर्णपणे वेगळं आहे, तुम्ही बघू शकता, हाताला चिकटत नाही आणि अतिशय सोप्या पद्धतीने हे लोणी बाहेर येतं आहे। आणि मी असं 3 ते 4 वेळेस हे लोणी एकत्र साठवून त्याच्यानंतर मी कढवते, म्हणजे थोडं थोडं कढवायची पण गरज नाही। आणि हे जे ताक आहे घरी बनलेलं हे सुद्धा खूप छान असतं। कधी कधी हे ताक खूप असं दुधासारखं वाटतं, तुम्ही बाहेर ठेवून द्या काही तास, त्याच्यामध्ये आंबटपणा आपणे आप येऊन जातो आणि त्याला किंवा तुम्ही थोडंसं दही टाकू शकता। अतिशय सोपी पद्धत आहे ही, नक्की करून बघा। आवडल्यास लाईक आणि कॉमेंट करा आणि असे छोटे छोटे व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी बनवत राहील। धन्यवाद।